मांडकी शिवारामध्ये महानगरपालिकेने मागच्या 40 वर्षापासून जो कचरा डंप करून ठेवलेला आहे त्या कचऱ्यासंदर्भात आम्ही 2018ला एक सर्व गावकऱ्याच्या वतीनं एक मोठं जन आंदोलन उभं केलं आणि जन आंदोलन करून शेवटी कोर्टात जाऊन तो कचरा डेपोचा जो डंप केलेला जो तिथं विषय होता तो कोर्टाने आमच्या बाजूने निर्णय देऊन पुढच्या 6 महिन्यामध्ये तिथला कचरा बायो मायनिंग करून त्याच्यावर प्रक्रिया करून आणि उरलेलं काय एनर्ट असतं तिथलं एनर्ट ते डिस्ट्रॉय करण्याची ऑर्डर काढलेली आहे। त्याला आता 8 वर्ष होत आहे, अजून तिथं 1% कारवाई झालेली नाही किंवा तो कचरा उचलला गेलेला नाही। त्यानंतर आता आम्ही 6 महिन्यापूर्वी आयुक्ताला घनकचरा विभागाचे जे अधिकारी त्यांना निवेदन देऊन त्यांना पत्र देऊन फॉलोअप घेऊन त्यांना आम्ही तिथं तो कचरा उचलण्याचं विनंती केली। त्यांनीही तो विनंती मान्य केली आणि तो कचरा जो डम्पिंगचा आहे बायो मायनिंगचा प्लॅन राबवण्याचा त्यांनी तिथं त्याला शासनाचा निधी आला आणि त्यांनी ते काम चालू केलं। परंतु ते काम बायो मायनिंग न करता आजूबाजूच्या परिसरामध्ये नदी नाल्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तो कचरा टाकला जातोय। आजही आम्ही प्रदूषण महामंडळाला पत्र देऊन प्रदूषण महामंडळाने सुद्धा त्यांना ऑर्डर केलेली आहे की बाबा तिथं तो बायो मायनिंग त्या जागेवर झाला पाहिजे, तिथल्या तिथं झाला पाहिजे। परंतु महानगरपालिकेचे आयुक्त घनकचरा विभागाच्या अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर मिळून तो जो प्रकल्प आहे तो न राबवता आजही ते नदी नाल्यामध्ये सर्व कचरा टाकताय आणि तिकडचं एवढे दिवस एका ठिकाणी पाणी दूषित होत होतं, आता साऱ्या परिसरात पाणी दूषित होत आहे। त्यामुळे आम्ही आज आयुक्त इथं याला प्रदूषण महामंडळ आज परत पत्र दिलं आणि या अधिकाऱ्यावर पूर्ण गावकऱ्यांच्या आम्हाला कंप्लेंट आल्या, शेतकऱ्यांच्या कंप्लेंट आल्या। त्यामुळे आम्ही आज त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे, फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे यासाठी आम्ही त्यांना आज पत्र दिलेलं आहे। काम मागे 6 महिन्यापासून चालू आहे ना, आमचं 6 महिन्यापासून त्यांच्या मागे फॉलोअप चालू आहे। शेवटी आम्ही प्रदूषण महामंडळाचा फॉलोअप घेऊन त्यांना ते काम बंद पाडण्यासाठी प्रदूषण महामंडळाने पत्र काढलेलं आहे। आम्ही आता त्यांना वेळ दिला, आज पत्र दिलं, पुढच्या 8 दिवसात जर त्याच्यावर कारवाई झाली नाही, ते जर त्यांना वाटायचं त्यांनी बंद केलं नाही, तर आम्ही अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या वतीनं मोठं जन आंदोलन तिथं सर्व गावकऱ्यांना आणि शेतकऱ्यांना घेऊन करणार आहोत। आश्वासन त्यांनी दिलं, सर आम्ही कारवाई केलेली आहे म्हणे, तुम्ही कलेक्टरला कमिशनरला पण हे पत्र द्या, त्यांनाही आम्ही प्रतिमध्ये ते पत्र दिलेलं आहे। 8 वर्षांपूर्वी आधी गेला होता, त्याच्यावर त्यांनी अंमलबजावणी केली नाही केली। 6 महिन्याचा टायमिंग दिला होता त्यांना, केलं ना, कोर्टात केलं ना, त्यांना प्रदूषण महामंडळाने त्यांच्यावर कारवाई केली, त्यांना बंद करायचे आदेश दिले आणि नाही झालं तर आम्ही आंदोलन करणार, आंदोलन नाही केलं तर आम्ही परत कोर्टात जाणारच ना, कोर्टामध्ये करणारच ना। कोर्टाचा अपमान झाला, शेवटी 6 महिन्याचा वेळ त्यांना दिला होता, त्याला आता 8 वर्ष होत आहे। कोण आहे याचा जिम्मेदार? याला जिम्मेदार महानगरपालिकेचे आयुक्त आहे, याला जिम्मेदार घनकचऱ्याचा जो अधिकारी असेल ते आहे आणि त्याला जिम्मेदार ते संबंधित कॉन्ट्रॅक्टर आहेत। आणि विशेष म्हणजे त्यांना जो तिथं बायो मायनिंग केलं जातं त्याच्यामध्ये खत वेगळं केलं जातं, त्याच्यामध्ये इतर वस्तू वेगळ्या केल्या जातात आणि त्याच्यात 20% असं असतं की ते डिस्ट्रॉय होत नाही। त्याच्यासाठी यांना जमीन लागते आणि त्या जमिनीत ते पुरावं लागतं। ही जमीन मागायला हे मिटमिटाला गेले, तिथल्या शेतकऱ्यांनी यांना विरोध केला जमीन द्यायला आणि यांच्याकडे आजही स्वतःची जमीन नाहीये तो डिस्ट्रॉय करायला, म्हणजे पुरायला जमिनीमध्ये। या मुद्द्याचं आम्ही गावकरी म्हणून 2018 पासून फॉलोअप करतोय। 25 यश कसं लाभणार? हे मुजोर यांना पैसे खाण्याची, याला निधी आलेला आहे गव्हर्नमेंटचा, यांना पैसे खाण्याची हे झाले, त्यांना आम जनतेशी काही घेणं देणं नाही। शहराच्या 100 किलोमीटर शहर डेव्हलप झालेलं आहे, पण आमचं गाव 5 किलोमीटर शहरापासून आहे। आमचं गाव आजही डेव्हलप होत नाही त्या कचरा डेपोमुळे। आम्ही 2018ला मोठं आंदोलन करून कोर्टात जाऊन, कोर्टाची ऑर्डर आहे, कोर्टाचा निकाल आमच्याकडे लागलेला आहे गावकऱ्यांच्या वतीनं आणि त्यांना 6 महिन्याचा कालावधी दिलता, आज त्याला 8 वर्ष होत आहे। यामध्ये नागरिकांच्या आरोग्याचा खेळ होतोय 100%।
परिसरामध्ये दूषित पाणी एवढे दिवस एका जागेवर होत होतं, ते 50 जेवढं एकर तिथं होत होतं. परंतु आता यांना ऑर्डर अशी आहे की बायो मायनिंग असतं. बायो मायनिंग म्हणजे त्यांना जागेवर प्रक्रिया करून ते करावं लागत असतं, आणि जे उरलेलं 20% वेस्टेज असतं ते वेस्टेज पुरण्यासाठी यांना स्वतःची जागा लागते महानगरपालिकेला. परंतु यांच्याकडे जागा नाही आणि ते वेस्टेज ते करत नाही, आणि बायो मायनिंग न करता हा बाहेर नेऊन टाकताय कचरा. माझ्या गावात तुम्हाला मी फोटो देतो, गावात पूर्ण बऱ्याच शेतामध्ये कचरा आहे, नदीत आहे, नाल्यात आहे, सगळीकडे कचरा टाकलेला आहे. एजन्सीवर आम्ही आता साहेबांना, याच्या प्रदूषण महामंडळाच्या साहेबांना आम्ही दिलं की यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे. घनकचरा विभागाचा जे असतील अधिकारी, आयुक्त आहे आणि कॉन्ट्रॅक्टर आहे. आयुक्तांनी स्टेटमेंट केलंय का हे प्रदूषण नियंत्रण मंडळावाले आम्हाला परमिशन देत नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळावाले म्हणतात मनपा आमच्याकडे येत नाही. प्रदूषण मंडळ यांना परवानगी देईल कसं? प्रदूषण मंडळ तुम्हाला परवानगी देईल, तुमची जर तिथं 10 एकर जमीन असेल तर त्या जमिनीत उरलेलं 20% वेस्टेज पुरण्यासाठी परमिशन तुम्हाला देईल प्रदूषण महामंडळ. परंतु तुमच्याकडे जमीनच नाही, तुम्ही नदी नाल्यात टाकताय ना, त्याची परमिशन कशी देईल? यावर प्रक्रिया करण्यासाठी आतापर्यंत किती फंडिंग फंडिंग आकडा मला उपलब्ध नाही, पण गव्हर्नमेंट तर्फे मोठं फंडिंग त्याच्यासाठी आलेलं आहे. कारण मी 1 वर्षापूर्वी आयुक्त साहेबाला पत्र दिलं होतं ते काढायसाठी. त्यांनी मला 6 महिन्याचा टाइमिंग दिला की 6 महिन्याच्या आत ते क्लिअर करतो. आता त्यालाही वर्ष झालेलं आहे, ते काही झालेलं नाही काम. त्याचं आता ते बाजूच आमचं त्यांनी आमच्या एरियातलं काढून ते तिकडे ठाणला टाकलेलं आहे. तिकडे त्यांची काय प्रक्रिया चालू आहे हे पण काही माहिती घेतलेली नाही. आणि तिथं जरी शेतकऱ्याचं आम्हाला जर काही आलं तर आम्ही संघटनेचे म्हणून, शेतकरी संघटनेचे म्हणून आम्ही तिथेही उभे राहू. शहराच्या चारी बाजूला जे प्रकल्प चालू केले पाहिजे, स्थानिक नागरिक असतील, शेतकरी असतील, सगळ्यांचा त्याला विरोध आहे. पडेगावला विरोध झाला, तुमच्या याच्यावर विरोध होतोय, तुमचा तर पहिल्यापासून विरोध आहे, आता चिकलखान्याचा विरोध आहे. सर्वांना एकत्र घेऊन नक्कीच आजूबाजूच्या त्यांनी सगळीकडे जागा गेले. त्यांना जे एनर्ट असतं, त्यांचं जे वेस्टेज असतं 20%चं, ते त्याच्यासाठी त्यांनी जमीन मागितली. स्थानिक शेतकऱ्यांनी, स्थानिक लोकांनी त्याला विरोध केला. त्यांना तिकडे जमीन मिळत नाहीये आणि त्यांनी इथं स्वतः त्या जागेवर प्रक्रिया न करता ते जवळ असल्यामुळे ते आमचा आजूबाजूचा एरिया तिथं ते शोधता आणि तिथं ते कचरा आणून टाकतात. शहराच्या अवतीभोवती एवढे मोठे डोंगर आहे, त्या डोंगराच्या पाठीची डोंगराच्या पलीकडे याची विल्हेवाट लावू शकत आहे का? याची विल्हेवाट लावायला यांनी जागेवर त्याच्यावर प्रोसेस करावी, आणि जो 20% जो डिस्ट्रॉय होत नाही त्याच्यासाठी यांनी कुठेतरी लिगल जागा घ्यावी आणि तिथं तर पुरावं. परंतु आमच्या जमिनीमध्ये करू नये, कारण आमच्या जमिनीमध्ये पाणी दूषित होत आहे, आमच्या जमिनीत जनावरं मरताय, आमच्या जमिनीत पक्षी टिकत नाहीये, आणि एवढे दिवस एका जागेवर होतं, आता पुऱ्या गावात पसरवत आहे. 2 खासदारांचा मतदारसंघ आहे. उदासीनता त्यांची उदासीनता. त्यांचं काम इलेक्शन पुरतं असतं, इलेक्शन पुरतं मत मागापुरतं ते आश्वासनं देतात, त्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधी कोणी याच्याकडे लक्ष देत नाही. आंदोलनाचं स्वरूप आम्ही जर याच्यात 8-10 दिवसावर कारवाई झाली नाही तर आम्ही पहिलं आंदोलन प्रदूषण महामंडळावर करणार. धरणे आंदोलन करणार. निवृत्ती दत्त पाटील, अखिल भारतीय बळीराजा संघटने संस्थापक. पिछले 8 साल से जो प्रक्रिया चालू है कचरा डिपो पे, डंपिंग कचरे पे, उस पे प्रॉपर काम नहीं हो रहा. जो वेस्टेज जगहों पे प्रोसेस करने का कर रहे नहीं, और खुद की महानगर पालिका के तरफ जगह नहीं है, इसलिए वो पूरे गांव में इधर उधर कचरा डाल रहे हो दिल्ली आके. हमारी भूमिका यही रहेंगी. हमने आज अधिकारी को लेटर दिया, निवेदन दिया, उस पर अगर उन्होंने कुछ दखल लिया नहीं, कुछ कार्रवाई की नहीं, तो हम हमारा आंदोलन, पहला आंदोलन प्रदूषण महामंडल के ऑफिस पे धरने आंदोलन हम करने वाले. इसका जिम्मेदार 100% महानगर पालिका आयुक्त पहले, दूसरे जो घन कचरा डिपार्टमेंट के अधिकारी वो, और तीसरा जिसने ये कॉन्ट्रैक्ट लिया प्रोसेसिंग का वो. कॉन्ट्रैक्टर का काम है, जो प्रोसेसिंग का काम उन्होंने लिया है, जो बायो माइनिंग का काम लिया है, उसका प्रोसेसिंग ऐसा रहता जगहों पे, उस पे प्रोसेसिंग करके जो वेस्टेज निकलता उसको जमीन में पुरने का रहता, लेकिन ये कर रहे नहीं. वैसा ही कचरा उठा के पूरे एरिया में डाल रहे. अब मोर्चा करेंगे आप, मोर्चे का स्वरूप कैसा रहेगा? मोर्चे का स्वरूप मोर्चा नहीं, हम वहां पे धरने आंदोलन करेंगे प्रदूषण महामंडल के ऑफिस पे. 8-10 दिन में अगर इस पे प्रोसेस हुआ नहीं तो हम वहां पे धरने आंदोलन कर रहे हैं.
भी परेशान है क्योंकि हमको भी मिलाकर मिला के ना साथी है ना, मैं खुद गांव का मानकी गांव का मैं खुद हूँ। पूरे गांवकरी शेतकरी हमने इसके पहले भी 2018 में आंदोलन करे थे, अभी भी कर रहे। कॉर्पोरेशनचे प्रशासकच याला मुख्य जबाबदार आहे. 100% बाकी लोकांना टार्गेट करण्यामध्ये आपला काही उद्देश नाही. तुम्ही मुख्य प्रशासकाला मुख्य प्रशासकच आहे की याचं काम करणारेच ते आहे, त्यांच्या अंडर काम चालू आहे. इथं दुसराचा अधिक विषयच नाही ना काही. पहिले प्रशासक आणि त्यानंतर घन कचरा डिपार्टमेंटचा जो अधिकारी असेल तो, आणि प्रदूषण मंडळाने त्यांचं काम केलेलं आहे, यांच्यावर कारवाई केलेली आहे, यांना पत्र दिलेलं आहे ते बंद करावं म्हणून, तरी हे करत नाहीये. त्याच्यामुळे आम्ही त्यांना विनंती केली की यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत.